आहे. तर आर्थिक कार्याचे प्रामुख्याने आपण 3 प्रकार अभ्यासणार आहोत. त्यापैकी 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी पहिलं कार्य पेशा किंवा धंदा, प्रोफेशन, हे आपण कार्य पाहिलेलं आहे. पेशा किंवा धंदा किंवा प्रोफेशन म्हणजे काय, तर कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजेच पेशा किंवा धंदा होय, हे आपण पाहिलेलं आहे. याची ही व्याख्या आहे. याची काय ही व्याख्या आहे, कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजेच पेशा किंवा धंदा होय. उदाहरणार्थ डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, ही पेशा किंवा व्यवसाय धंदा असणाऱ्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर दुसरं पैसे मिळविण्याचं जे कार्याचा प्रकार आहे तो पाहिलेला आहे नोकरी. नोकरी हा पाहिलेला आहे, एम्प्लॉयमेंट असं त्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. मग नोकरी म्हणजे काय, याला जर शब्दात सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी विशिष्ट मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करते तेव्हा त्या कामाला नोकरी असे म्हणतात. अशी व्याख्या आपण पाहिलेली आहे. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करते तेव्हा त्या कामाला नोकरी असे म्हणतात. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करते तेव्हा त्या कामाला नोकरी असे म्हणतात. नोकरीमध्ये मग कार्यालयीन कारकून असतील, कारखान्यातील कामगार असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ही जी येतं ही नोकरी करणाराची उदाहरणं आहेत. नोकरी करणाराला एम्प्लॉई म्हणतात आणि जो दुसऱ्याला काम देतो त्याला जो मालक म्हणतात, तर मालकाला इंग्रजीमध्ये एम्प्लॉयर असे म्हणतात. आणि नोकरीच्या मोबदल्यामध्ये दिल्या जाणाऱ्या मोबदल्यास वेतन किंवा मजुरी असे म्हणतात. या पद्धतीनं आपण पेशा आणि नोकरी ही जी आर्थिक कार्याचे 2 प्रकार आहेत हे आपण पाहिलेले आहे. आता आपल्याला आपल्या विषयाशी, आपल्या शाखेशी निगडीत असणारा जो आर्थिक कार्याचा 3रा जो प्रकार आहे त्या प्रकाराविषयी आपल्याला प्रामुख्याने माहिती पाहिजे आहे. परंतु या 3ऱ्या प्रकाराकडे डायरेक्ट जाण्यापेक्षा आपण याची जी पार्श्वभूमी आहे, तो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणकोणती कार्य कशा पद्धतीची असतात आणि त्याची विभागणी कशा पद्धतीने अभ्यासाच्या सोयीने केलेली आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आर्थिक कार्याचा 3रा जो प्रकार आहे तो आहे व्यवसाय. तो काय आहे 3रा प्रकार, व्यवसाय, बिझनेस. त्याला काय म्हणतात, बिझनेस असं म्हटल्या जाते. या व्यवसायाविषयी आपल्याला आपल्या या शाखेमध्ये, वाणिज्य शाखेमध्ये व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. मग व्यवसाय म्हणजे काय, यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर व्यवसाय म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, व्यापार म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं आवश्यक आहे. आता दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य सर्वच व्यक्ती ह्या व्यापार असेल, उद्योग असेल, वाणिज्य असेल, व्यवसाय असेल, ह्या एकाच अर्थाने कन्सेप्टचा उपयोग करतात. या संकल्पना ज्या आहेत ह्या एकाच अर्थाने वापरतात. परंतु आपण आता वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहोत, तर मग आपल्याला या कन्सेप्टच्या किंवा संकल्पना ह्या वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्या उद्देशानेच हा आजचा जो तास आहे तो आपण घेणार आहोत. मग या व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये कोणकोणत्या बाबींचा कशा पद्धतीने समावेश होतो हे तर आपण पाहणारच आहोत. परंतु हे पाहण्यापूर्वी व्यवसाय, याला इंग्रजीत बिझनेस म्हणतात. तर बिझनेस म्हणजे काय, तर बिझी, याचे जर 2 शब्द केले, बिझी आणि नेस,
बीजी आणि नेस अशी जर दोन भागामध्ये विभागणी केली, बीजी म्हणजे काय, कार्यमग्न, किंवा बीजी म्हणजे मग्न, आणि नेस म्हणजे अवस्था. नेस म्हणजे काय, अवस्था, आणि बीजी म्हणजे काय, मग्न किंवा व्यग्र. कशात, म्हणून कार्यमग्न असं याला म्हणता येईल, कार्यमग्न. मग एखाद्या कार्य, आणि नेस म्हणजे काय, त्या कार्यमग्नाची अवस्था. म्हणून बीजी आणि नेस म्हणजे बिझनेस, आणि बिझनेस म्हणजे काय, तर मग व्यवसाय. बिझनेस हा शब्द आलेला बीजी आणि नेस पासून, त्याला म्हणतात व्यवसाय. आणि हे जे कार्य करणारे व्यक्ती आहेत, ही व्यवसाय करणारी व्यक्ती म्हणजे कोण, व्यवसाय करणारी व्यक्ती, याला काय म्हणतात, व्यावसायिक. याला काय म्हणतात, व्यावसायिक. याला म्हणतात बिझनेसमॅन. व्यावसायिक इंग्रजीत याला काय म्हणतात, बिझनेसमॅन असं म्हणतात. म्हणजे ही झाली शब्दाची ओळख. तर शब्दाची फोड आपण आपल्या सोयीनं, आपल्याला हा अर्थ समजून घेण्यासाठी या पद्धतीनं बिझनेस किंवा व्यवसाय याविषयीची माहिती सांगता येईल. कारण इंग्रजी शब्द सुरुवातीला बिझनेस आलेला आहे, आणि बिझनेस पासून मग व्यवसाय शब्दाची निर्मिती झालेली आहे. तर मग आपल्याला की हा जो व्यवसाय आहे, तर हा व्यवसाय म्हणजे नेमकं काय, तर कोणतीही व्यक्ती पैशाच्या मोबदल्यात जेव्हा वस्तू किंवा सेवा खरेदी करते, तेव्हा त्यास काय म्हणतात, व्यवसाय असं म्हणतात. किंवा त्याला काय म्हणतात, अगोदर खरेदी विक्री म्हणतात. एखादी व्यक्ती पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करत असेल, तर त्याला काय म्हणतात, खरेदी किंवा विक्री असे म्हणतात. मग यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता हे दोन शब्द येतात. खरेदीदार आणि विक्रेता. आता याला काय म्हणतात, खरेदीदाराला परचेसर, आणि याला काय म्हणतात, सेलर. परचेसर आणि सेलर. मग खरेदीदार म्हणजे कोण, पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करणार. पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा हा कोण झाला. आता वस्तू किंवा सेवा, वस्तू म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, आणि सेवा म्हणजे काय, विमा सेवा, बँकिंग सेवा, वाहतूक सेवा, हे आपण पाहणार आहोत पुढे. त्या झाल्या सेवा. आणि विक्रेता म्हणजे काय, पैशाच्या मोबदल्यात तो पैसे देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा, किंवा पैशाच्या मोबदल्यात तो पैसे देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा म्हणजे खरेदीदार. आणि पैसे घेऊन वस्तू किंवा सेवा विकणारा हा काय झाला, विक्रेता झाला. हा काय झाला, सेलर झाला. आता पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करून खरेदीदाराला काय मिळते, तर समाधान मिळते, किंवा त्याची गरज भागविल्या जाते. आणि पैसे घेऊन वस्तू किंवा सेवा विकणाऱ्याला काय मिळतो, नफा मिळतो. याला काय मिळतो, नफा मिळतो. म्हणजे दोघांचाही वस्तूंच्या खरेदी विक्रीमध्ये काय होतो, फायदा होतो. या दोघांचाही वस्तूच्या खरेदी विक्रीमध्ये काय होतो, फायदा होतो. या पद्धतीने जर
दोघांचाही फायदा होत असेल तरच वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री होत असते. वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री होत असते. आता आपण वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री विषयी थोडक्यात पाहिले. आता या वस्तू किंवा सेवा खरेदी किंवा विक्री होण्यापूर्वी या वस्तूंचं उत्पादन सुद्धा होणं आवश्यक आहे. त्या वस्तूंचं जर उत्पादन झालं तरच पुढे उत्पादित वस्तूंची खरेदी किंवा विक्री होईल. म्हणजेच व्यवसाय या कन्सेप्टमध्ये, व्यवसाय या संकल्पनेमध्ये उद्योग हा शब्द सुद्धा किंवा ही संकल्पना सुद्धा येते. आणि उद्योगाला इंग्रजीत काय म्हणतात, तर उद्योगाला इंग्रजीमध्ये इंडस्ट्री म्हणतात. इंडस्ट्री म्हणतात. आणि उद्योग म्हणजे काय, तर उद्योग म्हणजे वस्तू निर्मिती करणे. वस्तू निर्मिती करणाऱ्या संकल्पनेला किंवा वस्तू निर्मित करण्याच्या पद्धतीला उद्योग असे म्हणतात. उद्योग असे म्हणतात. म्हणजे बिझनेस या शब्दामध्ये उद्योग या शब्दाचा सुद्धा अर्थ किंवा बिझनेस या संकल्पनेमध्ये उद्योग या संकल्पनेचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे व्यवसाय या संकल्पनेमध्ये वस्तूंची खरेदी विक्री होत आहे आणि व्यवसाय या संकल्पनेमध्ये वस्तू उत्पादन सुद्धा होत आहे. वस्तूचं उत्पादन सुद्धा होत आहे. तर या पद्धतीनं मग व्यवसाय म्हणजे याला जर गणितीय स्वरूप द्यायचं झालं, व्यवसाय या शब्दाला जर गणितीय स्वरूप द्यायचं झालं तर मग व्यवसाय बरोबर उद्योग अधिक वाणिज्य. उद्योग अधिक वाणिज्य म्हणजे बिझनेस इज इक्वल टू इंडस्ट्री प्लस कॉमर्स. इतका हा असा व्यापक शब्द आहे. म्हणजे व्यवसायामध्ये उद्योगाचा समावेश होतो, व्यवसायामध्ये वाणिज्याचा समावेश होतो. म्हणजे व्यापक संकल्पना यामध्ये कोणती असेल तर व्यवसाय ही व्यापक संकल्पना ही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तींना काय वाटेल की उद्योग ही संकल्पना व्यापक आहे. त्यानंतर वाणिज्य या संकल्पनेचा नंबर लागत असेल, व्यापकतेच्या दृष्टिकोनातून सांगत आहे. आणि त्यानंतर व्यवसाय या संकल्पनेचा नंबर लागत असेल, असं आपणास ढोबळ मानाने वाटू शकते. परंतु तसं नाही. तर व्यवसाय ही संकल्पना व्यापक आहे आणि व्यवसाय या संकल्पनेमध्ये उद्योग आणि वाणिज्य या दोन्ही संकल्पनांचा समावेश होतो. याचाच अर्थ व्यवसाय ही संकल्पना व्यापक आहे. आता इथं व्यापकतेचा उल्लेख आला म्हणून एक सांगतो की वाणिज्य ही एक शाखा आहे. वाणिज्य ही एक काय आहे, शाखा आहे. आणि अर्थशास्त्र हा एक काय आहे, विषय आहे. आपणास असं वाटू शकतंय की वाणिज्याचा एक अर्थशास्त्र हा भाग असेल, वाणिज्याचा अर्थशास्त्र एक भाग असेल असा आपला समज होऊ शकतो. परंतु तो जर तसा समज झाला तर मग तो चुकीचा आहे. अर्थशास्त्राची वाणिज्य ही एक शाखा आहे हे इथं लक्षात घ्या. आपण मागील तासामध्ये पाहिलेलं आहे, शास्त्र पाहिलेले आहे. शास्त्राचे प्रामुख्याने दोन प्रकार पाहिले होते. एक आहे नैसर्गिक शास्त्र, दुसरा आहे सामाजिक शास्त्र. मग नैसर्गिक शास्त्रामध्ये प्रायोगिक स्तरावर असणाऱ्या विविध विषयांचा किंवा प्रयोगशाळेत चाचपडून बघता येईल अशा विषयांचा किंवा जड किंवा अचेतन अशा गोष्टींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला नैसर्गिक शास्त्र म्हणतात. त्यामध्ये आपण पाहिलं होतं उदाहरणार्थ रसायनशास्त्र, गणितशास्त्र, पदार्थशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र वगैरे. आणि दुसरा भाग पाहिला होता आपण शास्त्राच्या प्रकारामध्ये सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो हे आपण पाहिलेलं होतं. मानवाचे जे हावभाव असतील, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतील त्याविषयीची माहिती आपण सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यासतो असं आपण पाहिलेलं आहे, तो अभ्यासलेला आहे, तो सांगितलेला आहे. मग सामाजिक शास्त्रामध्ये कोणत्या शास्त्रांचा समावेश होतो? इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, कायदेशास्त्र, या पद्धतीचा मानसशास्त्र, अशा विविध शास्त्रांचा समावेश हा सामाजिक शास्त्रामध्ये आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे सामाजिक शास्त्राची शाखा ही अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र ही कशाची शाखा आहे? अर्थशास्त्र ही
सामाजिक शास्त्राची शाखा आहे आणि वाणिज्य ही अर्थशास्त्राची शाखा आहे. वाणिज्य ही कशाची शाखा आहे? अर्थशास्त्राची शाखा आहे. अर्थशास्त्राची शाखा आहे. आणि व्यवसाय या संकल्पनेत कशाचा समावेश होतो? उद्योग आणि वाणिज्य या दोन्ही संकल्पनांचा समावेश व्यवसाय यामध्ये होतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर मग आपल्याला व्यवसाय या संकल्पनेमध्ये उद्योग आणि वाणिज्य यांचा जो समावेश होतो, तर याचा एक आलेखाच्या स्वरूपात किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला कसं या ठिकाणी दाखवता येईल किंवा दर्शवता येईल हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी. व्यवसायाला इंग्रजीत काय म्हणतात? बिझनेस. व्यवसायाला इंग्रजीत काय म्हणतात? बिझनेस. मग या व्यवसायाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. हे आताच आपण पाहिलेलं आहे. व्यवसायाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. व्यवसायाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे उद्योग. एक आहे उद्योग. यालाच काय म्हणतात? इंडस्ट्री. यालाच काय म्हणतात? इंडस्ट्री. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आपण पाहिलेला आहे वाणिज्य. याला म्हणतात कॉमर्स. याला म्हणतात कॉमर्स. म्हणजे व्यवसाय किंवा बिझनेस चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे उद्योग आणि दुसरा आहे वाणिज्य. आता वाणिज्याचे उद्योगाचे पुन्हा दोन प्रकार आहेत. उद्योग जे आहे, अगोदर आता उद्योग पाहू आणि त्यानंतर आपण वाणिज्य बघू. उद्योगाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. उद्योगाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. आता उद्योगाचे दोन प्रकार काय आहेत? निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग. निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग हा एक उद्योगाचा प्रकार आहे. निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग. एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज म्हणतात. याला काय म्हणतात? एक्सट्रॅक्टिव्ह. याला काय म्हणतात? एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. निष्कर्षक व निस्सारक उद्योग, एक्सट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे जैविक उद्योग. जैविक उद्योग. दुसरा जो प्रकार आहे तो आहे जैविक उद्योग. याला म्हणतात जेनेटिक इंडस्ट्रीज. जेनेटिक इंडस्ट्रीज असे हे उद्योगाचे दोन प्रकार आहेत. आता निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग आणि जैविक उद्योग हे उद्योगाचे आपण प्रकार पाहत असताना निष्कर्षक किंवा हे पुढे पाहावं लागेल. आपल्याला प्रामुख्याने जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक उद्योग. प्राथमिक उद्योग याला म्हणतात प्राथमिक उद्योग. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे दुय्यम उद्योग. दुय्यम उद्योग हे उद्योगाचे काय आहेत? प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. उद्योगाचे काय आहेत? हे दोन प्रकार आहेत. आता प्राथमिकला काय म्हणतात? प्रायमरी इंडस्ट्री.
प्रायमरी इंडस्ट्रीज आणि याला काय म्हणतात सेकंडरी इंडस्ट्री. दुय्यम उद्योगाला सेकंडरी इंडस्ट्री. सेकंडरी इंडस्ट्री. आता प्राथमिक उद्योगाचे दोन प्रकार पडतात. प्राथमिक उद्योगाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे निष्कर्षक व निस्सारक उद्योग. निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग. निष्कर्षक किंवा निस्सारक उद्योग यालाच काय म्हणतात, इंग्रजीमध्ये याला म्हणतात एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज निष्कर्षक व निस्सारक उद्योग. आणि दुसऱ्याला म्हणतात जैविक उद्योग. हा जो प्राथमिक उद्योगाचा दुसरा प्रकार आहे याला म्हणतात जैविक उद्योग. याला म्हणतात जेनेटिक इंडस्ट्रीज. जेनेटिक इंडस्ट्रीज जैविक उद्योग असं त्याला म्हटलं जातं. निष्कर्षक व निस्सारक उद्योग आणि जैविक उद्योग ही झाली प्राथमिक उद्योगाचे दोन प्रकार. आता दुय्यम जे उद्योग आहे, दुय्यम उद्योगाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. दुय्यम उद्योगाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. दुय्यम उद्योग जे आहे त्याचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. एक आहे उत्पादक उद्योग. दुसरा आहे बांधकाम उद्योग आणि तिसरा आहे सेवा उद्योग. असे हे दुय्यम उद्योगाचे किती तीन प्रकार आहेत. आता उत्पादक उद्योग म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणजे उत्पादक उद्योग. बांधकाम उद्योग म्हणजे काय तर कन्स्ट्रक्टिव्ह इंडस्ट्रीज. कन्स्ट्रक्टिव्ह इंडस्ट्रीज आणि सेवा उद्योग म्हणजे काय तर सर्व्हिस इंडस्ट्रीज. या पद्धतीने दुय्यम उद्योगाचे हे तीन प्रकार आहेत. उत्पादक उद्योग, बांधकाम उद्योग आणि सेवा उद्योग हे दुय्यम उद्योगाचे प्रकार आहेत. या पद्धतीने हा झाला उद्योगाचा भाग. आता याच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट आपण पुढील तासामध्ये घेणार आहोत की उद्योग म्हणजे काय, प्राथमिक उद्योग कशास म्हणतात, निष्कर्षक उद्योग किंवा निस्सारक उद्योग कशास म्हणतात, जैविक उद्योग कशास म्हणतात, दुय्यम उद्योग कशास म्हणतात, उत्पादक उद्योग कशास म्हणतात, बांधकाम उद्योग कशास म्हणतात, सेवा उद्योग कशास म्हणतात, हे आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. आता वाणिज्य किंवा कॉमर्स. वाणिज्य किंवा कॉमर्स याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. वाणिज्य किंवा कॉमर्स याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. वाणिज्य किंवा उद्योगाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
पहिला प्रकार काय वाणिज्याचा? व्यापार. व्यापार याला काय म्हणतात? ट्रेड. ट्रेड. आणि दुसरा जो प्रकार आहे तो व्यापाराची अनुषंगिक साधने. व्यापाराची अनुषंगिक साधने. इयर्स ऑफ ट्रेड. ट्रेड. इयर्स टू ट्रेड. ट्रेड या पद्धतीनं ही वाणिज्याचे हे दोन भाग आहेत, दोन प्रकार आहेत. एक आहे व्यापार आणि दुसरा आहे व्यापाराची अनुषंगिक साधने. आता व्यापाराचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. व्यापाराचेही प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. आता व्यापाराचे दोन प्रकार कोणते आहेत? व्यापाराचे दोन प्रकार कोणते आहेत? एक आहे देशी व्यापार. देशी व्यापार. देशी व्यापार याला काय म्हणतात? होम किंवा इंटरनल ट्रेड. होम ऑफ इंटरनल होम किंवा इंटरनल ट्रेड. देशी व्यापार. आणि दुसरा आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार याला काय म्हणतात? फॉरेन किंवा त्याला काय म्हणतात? फॉरेन किंवा इंटरनॅशनल ट्रेड. फॉरेन किंवा इंटरनॅशनल. फॉरेन ऑब्लिक इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड या पद्धतीने हे काय आहे तर व्यापाराचे दोन प्रकार आहेत, देशी व्यापार आणि विदेशी व्यापार. आता जर पुढे पाहिले तर देशी व्यापाराचेही प्रामुख्याने पुन्हा दोन प्रकार आहेत. देशी व्यापाराचेही प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे घाऊक व्यापार. घाऊक व्यापार याला काय म्हणतात? होलसेल ट्रेड. होलसेल ट्रेड. आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार याला काय म्हणतात? रिटेल ट्रेड. याला काय म्हणतात? रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेड व्यापाराचे दोन प्रकार, एक आहे घाऊक व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार. आता जे विदेशी व्यापार आहे, विदेशी व्यापाराचे तीन प्रकार आहेत. विदेशी जो व्यापार आहे, विदेशी व्यापाराचे तीन प्रकार आहेत. आता विदेशी व्यापाराचे तीन प्रकार कोणते आहेत? तर एक आहे आयात व्यापार. आयात व्यापार. आयात व्यापार. दुसरा काय आहे? निर्यात व्यापार. निर्यात व्यापार. आणि तिसरा काय आहे? पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार. असे हे तीन प्रकार कशाचे आहेत? तर हे तीन प्रकार विदेशी व्यापाराचे आहेत. आता आयात व्यापार म्हणजे काय? इम्पोर्टेड ट्रेड. इम्पोर्ट ट्रेड.
निर्यात व्यापार म्हणजे काय, ते एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेड. आणि पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर इंटरपोर्ट ट्रेड. इंटरपोर्ट ट्रेड. इंटरपोर्ट ट्रेड असे हे विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. आता व्यापाराची अनुषंगिक साधने हे आपल्याला पाहायचं आहे. तर व्यापाराची अनुषंगिक साधने पूर्वी 6 होती, आता आपण 7 अशी म्हणतो. ती कोणती आहेत, तर ती नंबर 1 पैसा किंवा बँक, मनी अँड बँक. नंबर 2 इन्शुरन्स, विमा. विमा इन्शुरन्स. नंबर 3 वाहतूक, ट्रान्सपोर्ट. नंबर 4 गुदामे, वेअरहाऊसिंग. नंबर 5 पैसा, विमा, आपलं बँक किंवा बँका, विमा, वाहतूक, गुदामे. त्यानंतर जाहिरात, ऍडव्हर्टायझिंग. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे व्यापारी अभिकर्ते. त्याला म्हणतात मर्कंटाईल एजंट. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे म्हणजे संदेशवहन. कम्युनिकेशन. या पद्धतीनं व्यापाराची अनुषंगिक साधने एड्स टू ट्रेड हे किती आहेत, 7 आहेत. या पद्धतीने व्यवसाय ही जी संकल्पना आहे किंवा कन्सेप्ट आहे, यामध्ये उद्योग आणि वाणिज्य या 2 प्रकारांचा किंवा संकल्पनांचा समावेश होतो. उद्योगाची जी व्याप्ती आहे ती प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योगामध्ये विभागलेली आहे. प्राथमिक उद्योग म्हणजे काय, तर निष्कर्षक किंवा निस्तारक उद्योग आणि जैविक उद्योग ही प्राथमिक उद्योगामध्ये येतात. आणि दुय्यम उद्योग जे आहेत त्यामध्ये उत्पादक उद्योग, बांधकाम उद्योग आणि सेवा उद्योग असे हे 3 प्रकार आहेत. आणि वाणिज्य जे आहे, वाणिज्याचे प्रामुख्याने 2 भाग किंवा प्रकार पडतात, व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने. व्यापारामध्ये देशी व्यापार आणि विदेशी व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार